नारा मात्र झोपलेला असतो त्यावेळी म्हणून. पटकन जे जे काम होतं ते आवरलं. त्याच्याकडून काहीतरी चूक झाली आहे हे त्याला पटकन रिअलाईज होतं आणि म्हणून मम्माला सॉरी बोलून लगेचच मोकळा होतो. त्याच्यासाठी ऑमलेट बनवलं होतं आणि मांडणीला कितीही प्लेट्स असल्या तरीही त्याला त्याच्या डिशमध्ये खायला घ्यायचं असतं आणि ती डिश भेटल्यानंतरचा त्याचा तो आनंद. दिवस काहीसा असा गेला आणि आम्ही सर्वजण रात्री 12 वाजता निघालो आमच्या डेस्टिनेशनसाठी आणि सकाळी चहा नाश्त्यासाठी सगळेजण थोडा वेळ थांबलो होतो. येणारं ठिकाण किती सुंदर आहे याची चाहूल हळूहळू लागायला लागली होती. या सुंदर घाटातून प्रवास करून आम्ही पोहोचलो आमच्या स्टेच्या ठिकाणी. चेक इन केल्यानंतर अगोदर मस्त फ्रेश वगैरे होऊन अगोदर जेवण करण्यासाठी गेलो, कारण प्रचंड भूक लागली होती आणि साहजिकच खूप थकवाही होता आणि या दोन्ही गोष्टी त्यानेच कमी होणार होत्या. त्यानंतर फुल एनर्जी सोबत पोहोचलो बीचवर आणि सर्वांनी मिळून खूप एन्जॉय केलं. मुलांनी तर मोठ्यांपेक्षा जरा जास्तच केलं आणि प्रवासातला सगळा थकवा क्षणात कमी झाला आणि रात्री परत रूमवरती आलो आणि आराम केला. असं झाला ट्रिपचा पहिला दिवस.